तर ते मीटिंग सुद्धा त्यांनी लावली होती, म्हणजे काही मीटिंग कॉल केली नाही, काहीच नाही केली. आज 200-250 शेतकरी 200-250 पोलीस समजा आज आळेफाट्यावरती आहेत आणि इकडे येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि सगळ्यांची केस उच्च न्यायालयात चालू आहे. इथं स्थानिक पातळीवर कोणत्या महसूल खात्याने कोणत्या प्रकारचं नोटिसा कुठं शेतकऱ्यांना दिलेलं नाहीत का आम्ही आज पोलीस बंदोबस्त तुमच्या घेऊन येणार आहे, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा, असं कोणत्या प्रकारचा आदेश किंवा काही महसूल खात्याकडून मिळाला नाही. आणि अचानक आता पोलीस इथं आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केला आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला आहे. आता म्हणजे शेतकरी सगळे जमा झालेत. आम्ही जीवन शेठ, जीवन भाऊ शिंदे, आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिकारी कोण आहे? अधिकारी आता सगळे आता DYSP साहेब ते आहेत, स्थानिक आता नवीन पोलीस निरीक्षक आणि SRPच्या गाड्या आहेत, 8-10 गाड्या आहेत पोलीसच्या, अग्निशामक दलाची गाडी आहे. अरे बापरे. हा, मोठं यंत्रणा त्यांनी लावलेली आहे. तेव्हा मग शेतकरी म्हणले साहेबांना लगेच कॉल लावता तरी म्हणून तुमच्या कानावर ते विषय घातलेला आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर मग यावंच लागेल सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही साहेबांना इथं बोलवा आणि आम्ही कोर्टामध्ये. हां, तुम्ही या. मी बोलतो. हां, विषय संवेदनशील आहे, तुम्ही याल. हां, ओके साहेब.